श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेमधला 25वा श्लोक पाहणार आहोत. अव्यक्तो अयमचिन्त्यो अयम विकार्यो अयमुच्यते तस्मात् एवं विदित्वैनं न अनुशोचितुम् अर्हसि. अव्यक्तो अयमचिन्त्यो अयम विकार्यो अयमुच्यते तस्मात् एवं विदित्वैनं न अनुशोचितुम् अर्हसि. अव्यक्तो अयमचिन्त्यो अयम विकार्यो अयमुच्यते तस्मात् एवं विदित्वैनं न अनुशोचितुम् अर्हसि. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. हा आत्मा कसा आहे तर तो अव्यक्त आहे, अदृश्य आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे आणि अपरिवर्तनीय आहे. हे जाणून घेऊन तू या शरीराबद्दल मात्र शोक करू नकोस. गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, हा आत्मा अव्यक्त आहे. म्हणजे काय की तो व्यक्त नसल्यामुळे आपल्याला दिसत नाही, इंद्रियांना समजत नाही. अचिंत्य आहे म्हणजे मनाने त्याचं चिंतन करता येत नाही. हा अविकारी आहे, त्याच्यामध्ये कोणतेही विकार संभवत नाहीत. हा कधीही न बदलणारा आहे, याच्यात कुठलाही बदल होत नाही. हे तू जाणून घे. आणि म्हणून तू या सगळ्यांच्या देहाबद्दल, शरीराबद्दल शोक करणं हे योग्य नाही. या श्लोकावर आधारित भाष्य करणारं ज्ञानेश्वरांचं आता उत्तम प्रकारचं निवेदन आता आपण बघूया. ओवी क्रमांक 148. हा तर्काचिये दिठी गोचर नव्हे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठावाहे. गो म्हणजे इंद्रिय, गोचर नाही म्हणजे हा इंद्रियांना समजत नाही, इंद्रियांना कळत नाही, इंद्रियांनी पाहता येत नाही. तर्काच्या पलीकडे आहे, आपली बुद्धी चालत नाही. तर्काने याचा विचार करायला जावं म्हटलं तर आपल्याला ते शक्य होत नाही. हा तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी, नाही का. या आत्म्याबद्दल कोणत्याही प्रकारचे तर्क आपण करू शकत नाही आणि हा आत्मा इंद्रियांनी आपण जाणून घेऊ शकत नाही. ध्यान याची भेटी उत्कंठाव आहे. आणि म्हणून जर आपल्याला याची भेट घ्यावी असं वाटत असेल तर त्याचं ध्यान करावं लागेल, त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल, त्याच्यामध्ये मिसळून जावं लागेल आणि मगच आपल्याला आत्मा होऊनच आत्म्याला जाणून घ्यावं लागेल. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये सांगतायत. ते म्हणतात, आपली बुद्धी शांत आहे, खंडित आहे, मर्यादित आहे आणि आत्मा हा अनंत आहे आणि आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे आणि अमर्यादित आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीमधले विचार किंवा गीतेमधले श्लोक आपल्याला समजत नाहीत, कळत नाहीत, पटत नाहीत. माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणून ते खोटे आहेत असं मात्र आपण म्हणू नये. कारण आपली बुद्धी मर्यादित आहे. आपल्या बुद्धीवर लहानपणापासून एक विशिष्ट प्रकारचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे माझं जगणं, माझं वातावरण, माझ्या आजूबाजूची परिस्थिती, माझी माणसं,
माझे नातेवाईक, माझे आईवडील या सगळ्यांचे संस्कार आपल्या बुद्धीवर झालेले आहेत. आणि ही सगळी अपूर्ण मंडळी असल्यामुळे अपूर्णांनी केलेले संस्कार हे आपल्या बुद्धीवर अपूर्णच असतात. म्हणून अशा अपूर्ण संस्कारित झालेल्या बुद्धीने पूर्ण असलेल्या परमात्म्याला आपण जाणू शकत नाही. आपल्या बुद्धीला पटत नाही म्हणून ते मान्य नाही असं मात्र आपण म्हणू नये. सत्पुरुष काय सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा, त्यांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवावी, मनामध्ये भक्तिभाव ठेवावा. म्हणजे मग आपल्याला विवेकाने विचार करून या गोष्टी समजून घेता येतील, पटवून घेता येतील. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर्क करून हा आत्मा समजू शकत नाही, इंद्रियांद्वारे हा जाणता येत नाही. मग कसा करायचा? तर संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे अशी श्रद्धा ठेवून याचं ध्यान करू लागलो, त्याचं मनन चिंतन करू लागलो, त्याचा निधिध्यास लावून घेतला आणि आपण त्या आत्म्याशी जर एकरूप झालो, तल्लीन झालो, तद्रूप झालो, तन्मय झालो तर आणि तरच आपल्याला तो आत्मा कळून घेता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण अज्ञानी आहोत हेच मुळे आपण मान्य करत नाही आणि ज्ञानाच्या मात्र आपण गप्पा मारतो. म्हणून इथे परमार्थामध्ये एक नियम असा आहे, मला कळलं असं जो म्हणतो त्याला काहीच कळलेलं नसतं आणि मला काहीच कळलं नाही असं जो म्हणतो त्याला कळलेलं असतं. म्हणून परमार्थामध्ये सगळे सत्पुरुष नेहमी बोलताना मला त्याच्यामधलं काही समजत नाही, मी शून्य आहे असं म्हणतात. पण खरं म्हणजे त्यांना सगळं काही कळलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरा विद्वान तोच जो ज्ञानी असून त्याला कुठल्याही प्रकारचा अभिमान नसेल आणि तो अत्यंत विनयशील असेल, नम्र असेल तर तोच खरा ज्ञानी. फळलिया तरूची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. ज्ञानाचं खरं दर्शन कोणाला झालं तर त्या ज्ञानाचा परिणाम म्हणून त्यांचा स्वभाव अत्यंत लीन होतो, नम्र होतो, विनयशील होतो. अशीच माणसं खरी ज्ञानी असतात. लोकमान्य टिळकांसारखा महान माणूससुद्धा म्हणतो की संतांचे उष्टे बोल मी तुम्हाला सांगतो, नाहीतर माझ्यासारख्या मूर्खाने काय बरे बोलावे. आता इथे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ते सांगतायत की अशा या परमात्म्याला, अशा या आत्म्याला जाणून घ्यायचं असेल तर एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याचं ध्यान करणं, नाही का. गुरुदेव रानडे म्हणतात, कॉन्टेम्प्लेशन म्हणजे ध्यान करणं इज द गेटवे टू रिअलायझेशन. त्या भगवंताला जाणून घेण्याचा हा मार्ग आहे किंवा हे गेट आहे, फाटक आहे. या द्वारातून आत गेल्याशिवाय आपल्याला त्याला जाणता येत नाही. ध्यान करणे याचा अर्थ आपल्या सर्व वृत्ती, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी एकत्र आणणे, एका ठिकाणी गोळा करून भगवंतापाशी लावणे, त्याच्या चरणावर अर्पण करणे. आणि या सगळ्या गोष्टी जर घडवून आणायच्या असतील तर नामस्मरणासारखा सुलभ मार्ग नाही. इतर मार्गाने जमेल पण त्याला फार काळ आपल्याला कष्ट करावे लागतील, तपश्चर्या करावी लागेल, साधना करावी लागेल. परंतु नामस्मरणाने मात्र आपल्या मनातल्या वृत्ती आणि मनातले विचार एकत्र आणता येतात आणि ते एका ठिकाणी केंद्रित करता येतात आणि भगवंताच्या चरणी आपल्याला दृढ होता येतं. नामस्मरणाच्या मार्गानेच आपण ही दृढता, ही
शरणागती आणि हे भगवंतावरचं प्रेम, त्याच्यावरची भक्ती प्राप्त करू शकतो. भगवंत हा मुळातच दयाळू आहे. त्यामुळे आपण कसंही जरी नाम घेतलं तरी तो आपल्या अंतरंगातच असल्याने तो ते गोड मानून घेतो आणि आपण घेतलेलं नाम त्याच्यापर्यंत पोचतं. आपल्याला जर खऱ्या अर्थाने त्या भगवंताची तळमळ लागली, उत्सुकता लागली, त्याला भेटण्याची जिज्ञासा तीव्र झाली, तर मात्र आपली फार लवकर प्रगती होते. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. 149व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हा आत्मा दुर्लभ आहे कारण आपलं मन एकत्र येत नाही. आपलं मन त्या आत्म्यापाशी स्थिर होत नाही, ते सगळीकडे भरकटत जातं. या मनावर झालेल्या विविध प्रकारच्या अपूर्णतेच्या संस्कारांमुळे ते अत्यंत चंचल झालेलं असतं, अस्थिर झालेलं असतं. हा सदा दुर्लभू मना, म्हणून हा आत्मा आपल्या मनाला काबूत करता येत नाही. आपू नोहे साधना, आपू म्हणजे वश. आपण कोणतंही साधन केलं तरी हा आत्मा आपण वश करून घेऊ शकत नाही. निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तम, हा निस्सीम आहे, याला सीमाच नाही. हा इतका विशाल आहे, इतका मोठा आहे की हे संपूर्ण जगत तो व्यापून असतो. आणि म्हणून जगामध्ये अनेक माणसं जन्मोजन्मी साधना करतात, तपश्चर्या करतात, पण साधना करून सुद्धा आम्हाला साधत नाही, साधना करूनही आम्हाला जमत नाही असं म्हणून जेव्हा ते शरणागत होतात, जे त्या भगवंताच्या चरणावर लोटांगण घालतात आणि मग कुठंतरी गुरुकृपेमुळे आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे की ध्यान करूनच आपलं मन त्या सूक्ष्मामध्ये आपल्याला घेऊन जावं लागतं. ज्याला कोणत्याही मर्यादा नाहीत असा तो निस्सीम असणारा, पुरुषोत्तम असणारा परमात्मा परमेश्वर आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हा गुणत्रय रहितू व्यक्तिसी अतीतू अनादि अविकृतू सर्व रूप. हा आत्मा कसा आहे तर गुणत्रय रहित आहे, म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांच्या पलीकडे तो आहे. आपल्या सर्वसामान्य माणसांवर मात्र या गुणाचे परिणाम दिसतात, दृश्य जगावर या गुणांचे परिणाम होतात, परंतु आत्मा हा या गुणांच्या पलीकडे असल्यामुळे या गुणांचा त्याच्यावर काहीही प्रभाव चालत नाही. प्रकृतीमध्ये विकृती होते, पण हा सर्वोत्तम पुरुषोत्तम असल्यामुळे या आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकृती येऊ शकत नाहीत. विषय वासना विकार याच्या जवळपास देखील फिरकू शकत नाहीत. अनादि अविकृतू सर्वरूप हा अव्यक्त आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे, इंद्रियांना तो समजत नाही आणि या सगळ्यांच्या पलीकडे असलेला असा हा सर्वव्यापी असणारा परमात्मा परमेश्वर आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. हे अर्जुना, हा परमात्मा असा आहे हे तू जाण आणि तो सगळीकडे आहे या दृष्टीने तू या जगाकडे पहा, म्हणजे तुझा शोक दुःख
ममत्व, माया, मोह या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. तुझ्या बुद्धीला जर पटलं की मी यांना मारणारा आहे, हे खोटं आहे, हे अंतिम सत्य नाही, असं जर तुझ्या बुद्धीला पटलं तरच हे सगळं सांगण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे असं वाटेल. अन्यथा हे सगळं सांगणं निरर्थक ठरेल. म्हणून हे अर्जुना, तू हे समजून घे की तू यांना मारणारा नाहीस आणि हे तुझ्याकडून मरणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.